तर नमस्कार महाराष्ट्र, स्वागत आहे तुमचं आजच्या टॉप 10 राड्यामध्ये। तर आजची पहिली बातमी आहे पंढरपूरमधून। पंढरपूर हादरलं, अपघातामध्ये मृत्यू झालेल्या तरुणाचा पाय मावशीच्या दारावर लटकवला। एक तरुण रेल्वेखाली चिरडला जातो, पोलीस अपघाती मृत्यूची नोंद करतात, पण दुसऱ्या दिवशी सकाळी त्या तरुणाचा तुटलेला पाय त्याच्या मावशीच्या घराच्या दारावर लटकवलेला मिळतो। ऐकून अंगावर काटा आला ना? पण ही घटना घडली पंढरपूरमध्ये, म्हणजे आपल्या विठ्ठल नगरीमध्ये। 15 जूनच्या रात्री रोहित कोरे नावाचा 24 वर्षाचा रिक्षा चालक तरुण रेल्वेखाली आला। पोलिसांना हा अपघात वाटला, पण त्याचा एक पाय गायब होता। दुसऱ्या दिवशी सकाळी त्याची मावशी घरातून बाहेर येते, तर दारावर चक्क एका माणसाचा तुटलेला पाय लटकत असतो। तपासात उघड होतं की तो पाय रोहितचाच आहे। रोहितच्या आईने आरोप केलाय की दिगा पाडोळे आणि सचिन कांबळे यांनी रोहितला दारू पाजली, त्याला रेल्वे रुळावर बांधून फेकलं आणि कुटुंबामध्ये वाद लावण्यासाठी त्याचा तुटलेला पाय मावशीच्या दारावरती लटकवला। पण पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजमध्ये रोहित एकटाच बाईकवरून जाताना दिसलाय। पोलीस म्हणतायत ही आत्महत्या आहे, पण कुटुंब म्हणतंय हत्या आहे। जर रोहितने आत्महत्या केली तर त्याचा तुटलेला पाय मावशीच्या दारापर्यंत पोहोचला कसा, हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे। या भयंकर प्रकरणामागे नेमकं सत्य काय असेल, तुम्हाला काय वाटतं? ही हत्या आहे की आत्महत्या? कमेंट्समध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि अशाच क्राईम स्टोरीसाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा। तर चल मित्रा, वळूया पुढच्या बातमीकडे। पुढची बातमी आहे अमेरिका इराण समोर झुकली, पीस डीलचे धक्कादायक 14 मुद्दे। ज्या युद्धामुळे पेट्रोलचे भाव वाढले आणि शेअर बाजार कोसळला, ते युद्ध आता थांबले, पण डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण समोर शरणागती पत्कारली का? ऐकून धक्का बसेल। मित्रा, अमेरिका आणि इराणमध्ये नुकताच 14 कलमी ऐतिहासिक शांतता करार झालाय। डोनाल्ड ट्रम्प आणि मसूद पेजेशकियान यांनी यावर सह्या केल्यात, पण कराचे मुद्दे बघितले तर यात इराणचाच मोठा विजय झाल्याचं दिसतंय। सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे अमेरिकेने इराणमध्ये सत्ता पालट करण्याचा नाद सोडून दिलाय। एवढंच नाही तर अमेरिका इराणची $300 बिलियन नुकसान भरपाई करणार आहे आणि गोठवलेली अब्जावधीची संपत्ती ही मोकळी करणार आहे। इराणवरील तेल निर्यातीचे सगळे निर्बंध हटवले जाणार आहेत। बदल्यामध्ये अमेरिकेला काय मिळालं तर इराणने फक्त आम्ही अण्वस्त्रे बनवणार नाही हे जुनेच आश्वासन पुन्हा दिले। स्टेट ऑफ हॉर्मुझ व्यापारी जहाजांसाठी 60 दिवस मोफत खुला केलाय। थोडक्यात सांगायचं तर युद्धामध्ये मार खाल्ल्यानंतर आता अमेरिकेने आर्थिक आणि राजकीय पातळीवरही इराणच्या अटी मान्य केल्यात। या करावर इस्रायल मात्र प्रचंड नाराज आहे। तुम्हाला काय वाटतं? डोनाल्ड ट्रम्प याचा हा निर्णय योग्य आहे की त्यांनी इराण समोर गुडघे टेकले? तुमचं मत कमेंट मध्ये नक्की सांगा। तर मित्रा, चलूया पुढच्या बातमीकडे। पुढची बातमी आहे भाजपचा मास्टर प्लॅन, टीएमसी युबीटी आणि आप मधली फूट आणि डिलिमिटेशनचा खेळ। तृणमूल काँग्रेसमध्ये फूट पडली, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला धक्के बसतायत, पण या सगळ्या मागे भाजपचा 2029 साठीचा कोणता खतरनाक मास्टर प्लॅन लपलाय हे तुम्हाला माहिती आहे का? सध्या राजकारणात जे भूकंप होत आहेत त्यामागे मोदी शहा यांचं एक मोठं टार्गेट आहे, ते म्हणजे संसदेमध्ये 2/3 बहुमत मिळवणं। कारण यांना डिलिमिटेशन म्हणजे मतदारसंघ पुनर्रचना आणि वन नेशन वन इलेक्शन सारखी महत्वाची विधेयक मंजूर करायची आहेत। जेव्हा महिला आरक्षण आणि डिलिमिटेशन विधेयक मांडलं गेलं तेव्हा भाजपला 2/3 बहुमतासाठी 54 खासदार कमी पडले होते। हीच पोकळी भरून काढण्यासाठी तृणमूल काँग्रेस, आम आदमी पार्टी आणि आता उद्धव ठाकरेंच्या पक्षातील खासदारांना फोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत असं बोललं जातंय। पण मित्रा, फक्त 5 ते 6 खासदार मिळून हे गणित सुटणार नाही। खरी गेम तेव्हा पेटेल जेव्हा दक्षिणेतला डीएमके हा पक्ष भाजप सोबत येईल। राहुल गांधींनी डीएमकेला सोडल्यामुळे आता डीएमकेचे 22 खासदार एनडीएला पाठिंबा देतील का याची जोरदार चाचणी सुरू आहे। हे सगळं करून 2029च्या निवडणुकीमध्ये भाजपला अशा मतदारसंघांची पुनर्रचना करायची आहे जिथे त्यांचाच फायदा होईल आणि विरोधी पक्ष कायमचे कमकुवत होतील। हा एक मोठा सायकोलॉजिकल गेम आहे। भाजपची ही राजकीय खेळी यशस्वी होईल की विरोधी पक्ष त्यांना रोखू शकतील? तुम्हाला काय वाटतं? तुमचं रोखोक मत कमेंट्स मध्ये नक्की सांगा। तर चल मित्रा, वळूया पुढच्या बातमीकडे। पुढची बातमी आहे ठाकरेनंतर आता शरद पवारांचा नंबर, मोदींचा प्लॅन बी तयार। उद्धव ठाकरेंचे 6 खासदार फुटले, पण आता थेट शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा नंबर लागणार का? ऐकून धक्का बसेल, पण लोकसभेत मोदींचा प्लॅन बी आता ऍक्टिव्ह झालाय। विषय असा आहे की डिलिमिटेशन आणि महिला आरक्षण बिल पास करण्यासाठी भाजपला लोकसभेमध्ये 362 खासदारांची गरज आहे। सध्या एनडीएचा आकडा 319 वर पोहोचलाय, कारण टीएमसीचे 20 आणि ठाकरेंचे 6 खासदार त्यांच्याकडे वळलेत, पण तरीही 43 खासदार कमी पडतायत। मग हे खासदार येणार कुठून? दिल्लीत सध्या ऑपरेशन तुतारी याची जोरदार चर्चा आहे। सत्तेची गणित जुळवण्यासाठी शरद पवारांचे 8 खासदार भाजपच्या रडारवर असू शकतात। एवढंच नाही तर युपीमध्ये अखिलेश यादवांचे 25 खासदारही फुटण्याच्या चर्चा रंगल्यात। येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये भाजप बहुमतांचा हा खेळ जिंकणार का आणि शरद पवारांचे खासदार खरंच फुटतील का? तुमचं मत कमेंट मध्ये नक्की सांगा। तर चल मित्रा, वळूया पुढच्या बातमीकडे। पुढची बातमी आहे महाराष्ट्रावरती आतापर्यंतचं
सर्वात मोठं जलसंकट ओढवलंय. मुंबईमध्ये फक्त 40 दिवस पुरेल एवढंच पाणी उरलंय आणि खुद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक अत्यंत कडक आदेश दिलाय. जून महिना अर्धा उलटून गेला तरी पावसाचा पत्ता नाही. मुंबईला पाणी देणाऱ्या धरणांमध्ये फक्त 10% पाणी उरलंय. पुण्याची अवस्था तर याहून बिकट आहे. खडकवासलात फक्त 5 TMC पाणी शिल्लक असल्याने तिथे आता 1 दिवसाआड पाणी पुरवठा सुरू झालाय. नाशिक, कोल्हापूर, ठाण्यासह संपूर्ण मराठवाड्यामध्ये भीषण पाणी कपात लागू झाली आहे. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट आदेश दिलेत की येत्या ऑगस्टपर्यंत धरणामधलं पाणी फक्त आणि फक्त पिण्यासाठीच वापरलं जाईल. शेती आणि उद्योगांचा पाणी पुरवठा मर्यादेमध्ये करून तो आता पिण्यासाठी वळवला गेलाय. सर्व अनधिकृत कनेक्शन्स आणि स्विमिंग पूल्स बंद करण्यात आलेत. मित्रांनो, पाऊस येईपर्यंत पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरा. तुमच्या शहरात किंवा गावामध्ये सध्या पाण्याची काय परिस्थिती आहे, पाणी किती दिवसांनी येतंय, कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. तर चल मित्रा, वळूया पुढच्या बातमीकडे. पुढची बातमी आहे उद्धव ठाकरेंचे खासदार गेले, ममता बॅनर्जीचे खासदार गेले आणि आता थेट अखिलेश यादवांच्या पक्षाचा नंबर आहे. भाजपचा हा सिक्रेट मिशन 360 ऐकून तुम्ही थक्क व्हाल. सध्या देशाच्या राजकारणामध्ये मोठा भूकंप सुरू आहे. आधी बंगालमध्ये टीएमसीचे 20 खासदार फुटले, मग महाराष्ट्रामध्ये ठाकरेंच्या 9 पैकी 6 खासदारांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला आणि आता यूपीमध्ये ओम प्रकाश राजभर यांनी दावा केलाय की अखिलेश यादवांची पूर्ण समाजवादी पार्टी भाजपमध्ये विलीन होण्यासाठी तयार असली. पण हे सगळं अचानक का होतंय? कारण आहे भाजपचं मिशन 360 डिलिमिटेशन आणि वन नेशन वन इलेक्शन सारखे मोठे कायदे पास करण्यासाठी लोकसभेमध्ये 2/3 म्हणजेच 362 खासदारांची गरज आहे. एनडीएकडे सध्या 293 जागा आहेत, त्यामुळे उरलेला आकडा गाठण्यासाठी प्रादेशिक पक्ष फोडले जात आहेत. या सर्वात मोठा गेम असा आहे की पक्षांतर बंदी कायद्यानुसार जर पक्षांचे 2/3 खासदार एकत्र फुटले तर त्यांच्यावरती कारवाई होत नाही आणि नेमकं हेच सध्या घडतंय. एका रात्रीत आपला पक्ष आणि विचार बदलणाऱ्या या नेत्यांबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचे मत कमेंट मध्ये नक्की सांगा. तर पुढची बातमी आहे जान्हवी किल्लेकर आणि सूरज चव्हाणच्या व्हायरल व्हिडिओ बद्दल. तर नेमकं काय घडलं तर मित्रा, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर जान्हवी किल्लेकरने मी आत्या होणार म्हणत संजनाच्या डोहाळे जेवणाचा एक भारी व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये सर्वांचा लाडका सूरज चव्हाण याची भन्नाट स्टाईल पाहायला मिळाली. चाहत्यांनी सूरज आणि जान्हवीच्या या व्हिडिओवरती लाईकचा पाऊस पडला. तर तुम्हाला ह्याबद्दल काय वाटतं खाली कमेंट मध्ये नक्की सांगा. तर मित्रा, चल वळूया पुढच्या बातमीकडे. पुढची बातमी आहे भाऊ कदम यांची शिव्यांच्या स्टँडअप शोवर सडेतोड प्रतिक्रिया. तर नेमकं घडलं काय तर प्रणित मोरे आणि समय रैना यांच्या स्टँडअप कॉमेडी शो मध्ये दिल्या जाणाऱ्या शिव्यांचा मुद्दा तापलेला असताना ज्येष्ठ अभिनेते भाऊ कदम यांनी थेट शब्दांमध्ये मत मांडलं आहे. भाऊ कदम म्हणाले, मी अशा शिव्यांच्या कार्यक्रमामध्ये जाऊ शकत नाही. असे शो बघायचे की नाही हे तुम्ही ठरवा. मी चांगला स्टँडअप शो बघायला मित्रांसोबत जाईल, पण कुटुंबाबरोबर नाहीच. तर तुमचं ह्याबद्दल काय मत आहे खाली कमेंट मध्ये नक्की सांगा. तर चल मित्रा, ओळूया पुढच्या बातमीकडे. तर पुढची बातमी आहे की लग्न अवघ्या काही महिन्यांवर आलेलं. उदयपूर मधील आलिशान पॅलेस मध्ये कोट्यावधी रुपये खर्च करून लग्नाची जयंत तयारी सुरू होती, पण एका क्षणामध्ये सगळा आनंद दुःखामध्ये बदलला. लोहगडावर होणाऱ्या पत्नीसोबत फिरायला गेलेल्या 24 वर्षीय केतन अग्रवालचा दरीमध्ये कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला. नेमकं काय घडलं त्या दिवशी तर पुण्याचा राहणारा केतन नुकताच परदेशातून शिक्षण पूर्ण करून भारतामध्ये आला होता. तो आपल्या कुटुंबाचा रिअल इस्टेटचा बिझनेस सांभाळत होता. 19 जूनला त्याच्या होणाऱ्या बायकोचा वाढदिवस होता आणि याच सेलिब्रेशनसाठी हे दोघे 18 तारखेला लोहगडावरती गेले होते. सकाळी साधारण 10:30च्या सुमारास लोहगडाच्या हत्ती तलावाजवळच्या कड्यावरून केतन तब्बल 350 फूट खोल दरीत कोसळला. त्याच्या भावी पत्नीने दिलेल्या माहितीनुसार ते दोघे कड्यावरती फोटो काढत होते. ती केतनचे फोटो काढत होती आणि एका क्षणासाठी ती पाठमोरी झाली. पुन्हा वळून पाहिलं तर केतन खाली कोसळला होता. त्याला रेस्क्यू टीमच्या मदतीने बाहेर काढण्यात आलं, पण उपचारापूर्वीच त्याला मृत्यू घोषित करण्यात आलं. त्याचा पाय घसरला. कड्याचा अंदाज आला नाही की वाऱ्याचा वेग जास्त होता. याचा तपास सध्या पोलीस करत आहेत. उदयपूरमध्ये 17 कोटी रुपये खर्च करून ज्या लग्नाची धुमधडाक्यात तयारी सुरू होती तिथे आता अंत्यविधीची वेळ आली. ही घटना अतिशय हृदयद्रावक आहे. मित्रांनो, लोहगडावरील हा स्पॉट अतिशय धोकादायक आहे आणि इथे कोणतीही संरक्षण कठडे नाहीत. त्यामुळे ट्रेकिंग करताना अतिउत्साह टाळा आणि सुरक्षितेची पूर्ण काळजी घ्या. या संपूर्ण प्रकाराबद्दल तुम्हाला काय वाटतं? हा घात आहे की अपघात? तुमचं मत जे काय असेल ते खाली कमेंट मध्ये नक्की सांगा. तर चला मित्रा, ओळूया पुढच्या बातमीकडे. वाराणसी मधल्या सरनाथ परिसरातील एका बॉयज पीजी मध्ये घडलेल्या एका घटनेनं संपूर्ण देश हादरला आहे. एका नर्सिंगच्या विद्यार्थ्याने स्वतःच्याच मैत्रिणीचा असा क्रूर अंत केला ज्याची कल्पनाही तुम्ही करू शकणार नाही. सुरुवातीला जो मृत्यू गर्भपाताचा अपघात वाटत होता, त्यामागचं भयंकर सत्य जेव्हा समोर आलं तेव्हा पोलिसांच्याही पायाखालची जमीन सरकली. मित्रा, ही नुकतीच म्हणजे आताच बातमी भेटली आहे. तर ही बातमी काय आहे ही शेवटपर्यंत नक्की बघ. तर नेमकं काय घडलं या पीजीच्या 5व्या मजल्यावर? नर्सिंगला शिकणारा मोहम्मद समीर आणि त्याच कॉलेजमधली एक मुलगी 2 वर्षापासून रिलेशनशिप मध्ये होते. 10 जूनला समीरने तिला त्याच्या पेजीवर बोलावलं
आणि काही वेळानंतर पीजीच्या एका इलेक्ट्रिशियनला ती मुलगी पहिल्या मजल्यावर रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेली दिसली. तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. समीर फरार झाला होता, पण पोलिसांनी त्याला जौनपूरमधून तात्काळ अटक केली. चौकशीत समीरने एक खोटी कहाणी रचली. तो म्हणाला ती 3 महिन्याची गरोदर होती. मी युट्यूबवरून माहिती काढून तिला गर्भपाताच्या गोळ्या दिल्या आणि जास्त रक्तस्रावाने तिचा मृत्यू झाला. पण 12 तारखेला जेव्हा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला तेव्हा संपूर्ण केसच फिरली. रिपोर्टनुसार ती मुलगी गरोदर नव्हती. सत्य हे होतं की समीरने तिच्यावरती अत्यंत क्रूर आणि अमानुष जबरदस्ती केली होती, ज्यामुळे तिला गंभीर अंतर्गत दुखापत झाली आणि प्रचंड रक्तस्रावाने तिचा पायऱ्यावरच तडफडून मृत्यू झाला. स्वतःचा हा गुन्हा लपवण्यासाठी त्याने गर्भपाताची ही खोटी स्टोरी रचली होती. वाचण्यापायी एका हुशार मुलीचा असा निगरून शेवट झाला. या क्रूर घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि अशा गुन्हेगारांना काय शिक्षा व्हायला हवी कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर मित्रांनो, ह्या सर्व व्हिडिओवरती तुमची जी काय प्रतिक्रिया असेल ते खाली कमेंटमध्ये अवश्य सांगा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.